की आपल्या देशाला पंतप्रधान पाहिजे. देशाला पंतप्रधान नाही आहे, भाजपला पंतप्रधान आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही आहे, जो आहे तो भाजपचा आहे. म्हणजे हे सगळेजण त्यांचा पक्ष आणि सत्ता एवढं सत्तांध झालेली आहेत लोक, की लोक मेले तरी चालतील, नागरिक मेले तरी चालतील, त्यांची मुलं बाळं ड्रग्सच्या आहारी गेले तरी चालतील, त्याच्यात धंदे करणारे आपल्या बाजूला बसले तरी चालतील, पण आम्हाला सत्ता पाहिजे. ही जी काही वृत्ती ह्याच्यावरती आपण काय बरं. करणार? ठीक आहे, आपल्याकडे कायदा सुव्यवस्थेचं खातं नाहीये, आपल्याकडे सरकार नाहीये, नाही, पण ह्याच्यासाठी- आपल्याकडे जनसंघटन आहे ना. जेव्हा ह्याच्यासाठी शेवटी काय आहे, जसं राज म्हणाल तसं की सत्ता हातात असणं गरजेचं आहे, की जिकडे आपण कायदेशीर बंधनं उद्या जाऊन तिकडे धाड टाकल्यानंतर यांचेच बगलबच्चे निघाले तर लोक आता गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मालवण वगैरे त्या भागात त्यांच्याच युतीतल्या मित्रपक्षांनी त्यांच्या दुसऱ्या पक्षावरती धाड टाकली. काय मिळवलं? पैसे दिसले, पुढे काय झालं? क्लीन चिट. उपयोग काय? काय होतं, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी बंधनं घालण्याला सुरुवात होण्यासाठी या महानगरपालिका आत्ता या क्षणाला खूप महत्त्वाच्या आहेत. आणि लोकांनी त्यांचा राग, मला असं वाटतं, हा जे सगळं महाराष्ट्रात चालू आहे हा इथे व्यक्त करणं गरजेचं आहे. ही सत्ता आमच्यासाठी नको आहे, परंतु ज्या काही गोष्टी होत आहेत याच्यावरती जर बंधनं आणायची असतील, त्याला सुरुवात जर समजा करायची असेल, तर मला असं वाटतं महानगरपालिका आत्ता ही गरज आहे.